गुड मॉर्निंग, वेलकम टू प्राजक्त व्लॉग्स. आणि मी एवढा तयार होऊन कुठे चाललो आहे तर मी चाललो आहे मुंबई एअरपोर्टला. आणि मुंबई एअरपोर्टला जाण्याचं कारण म्हणजे वर्ल्ड एरोदा कॉन्फरन्स 10वी 10th वॅक होती आहे देहरादूनमध्ये. पण माझी फ्लाईट मुंबईवरून आहे, त्यामुळे मी कॅब करून आता वाकडला जातो आहे आणि वाकडवरून बसनी आपण मुंबई टर्मिनल 2पर्यंतचा प्रवास करणार आहोत. त्यामुळे आता पुढची जर्नी एक्साइटिंग असणार आहे. आता निघालेलो आहोत देहरादून, उत्तराखंड. आयुर्वेदाचा खूप मोठा इंटरनॅशनल एक्सपो आहे, वर्ल्ड आयुर्वेदा एक्सपो. वर्षातून एकदाच होतो. आणि ॲज यू कॅन सी मी आता इकडे माझ्या बसची वाट बघत थांबलो आहे, बिकॉज मला मुंबईवरून फ्लाईट आहे. एवढं जाड घालायची इच्छा नाही आहे, पण प्रॉब्लेम असं झालं, बॅग फुल झाली. दोन्ही बॅगमुळे अजिबात जागा नाही. नीता वॉल्वोची ही बस होती आमच्यासाठी आली. अशा प्रकारे मुंबई एअरपोर्टवरती पोहोचलो. समोरच आपला राष्ट्रध्वज फडकताना दिसला, हे पाहून खूप अभिमान वाटला मला. आणि एअरपोर्ट ॲज युजल इंटरनॅशनल एअरपोर्ट असल्यामुळे खूप गर्दी होती. आणि टर्मिनल 2 तर खूपच मोठा आहे. डोमेस्टिक फ्लाईट असली तरी कधी कधी उड्डाणं जास्त असतात इकडे, त्यामुळे माझी फ्लाईट टर्मिनल 2वरून होती, इंटरनॅशनल डिपार्चर्समधून. त्यामुळे वेळेच्या आधी 3 तास मी पोहोचलो होतो. तसं तर डोमेस्टिकला ॲक्च्युली 3 तास आधी जायची गरज नसते, पण टर्मिनल 2वरून असलं की आपलं प्रिकॉशनन घेतलेलं बरं. कधी कुठले नियम चेंज होतील माहीत नाही, त्यामुळे मी तरी वेळेत जाऊन पोहोचलो. बाहेरच्या चेकिंगनंतर मी आतमध्ये एअरपोर्टमध्ये पोहोचलो. आणि एअरपोर्टमध्ये पोहोचल्यानंतरही अजून बॅग चेक इनसाठी द्यायची राहिलेली होती. ती देऊन मला पटकन लाऊंजकडे जायचं होतं, कारण आज आपण एका स्पेशल लाऊंजबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. म्हणजे मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर अडानी लाऊंज बाय परफॉर्मा असं त्याचं नाव आहे. तसे मुंबई एअरपोर्टवरती बरेच लाऊंज आहेत, परंतु हा स्पेशल याच्यासाठी आहे का हा बिगेस्ट लाऊंज आहे आणि खूप पॉश आणि प्रीमियम लाऊंज आहे. एअरपोर्टवरती जागोजागी एक्सप्रेस चेक इनसाठी किऑस्क लावलेले आहेत. बऱ्याच वेळेला लाऊंजच्या बाहेर रांगा असतात आणि तिथे खूप फ्रस्ट्रेटिंग असतं हे सगळं. त्यामुळे पहिल्यांदा आपण एक्सप्रेस चेक इनसाठी काउंटर शोधायचं आणि पटकन चेक इनचं करून घ्यायचं. हा आहे अडानी लाऊंज बाय परफॉर्मा आणि ही अशी भव्य एंट्रन्स लाऊंजची आहे. आतमध्ये गेल्याबरोबर ती तुम्हाला रजिस्ट्रेशन डेस्क दिसतो, पण ॲज मी तुम्हाला सांगितलं आपण एक्सप्रेस चेक इन घेतलेलं होतं, सो कुठेही मला थांबावं लागलं नाही. आपण डायरेक्टली एंट्री मिळते. केऑस्क जे बाहेर लावलेले असतात एअरपोर्टमध्ये, सगळीकडे जागोजागी केऑस्क लावलेले आहेत, जिकडे तुम्ही आपलं क्रेडिट कार्ड जे कुठलं असेल ॲक्सेसेबल ते स्वाईप करून आधीच चेक इन करून घ्यायचं. आणि आतमध्ये गेल्यानंतर असा ह्यूज असा वेटिंग एरिया आहे आणि फार प्रीमियम फील आहे. तुम्हाला बघायला मिळत असेल तर खूपच प्रीमियम हा फील आहे. आतमध्ये गेल्याबरोबर वेटिंग एरिया आहे भरपूर मोठा. त्याच्यानंतर आतमध्ये गेलात तर वेटिंग एरियापासून नंतर आतमध्ये गेला नंतर पुढे बार काउंटर येतं. सर्वात पहिल्यांदा आहे ना बार काउंटर आहे. आणि समोर तुम्ही बघत असाल साईडला तर पूर्ण जो व्ह्यू आहे हा पूर्ण तुम्हाला धावपट्टी म्हणजे जिकडे विमानं थांबतात त्याचा व्ह्यू जेवण करता करता एन्जॉय करता येतो. आणि हे सगळं बघताना खूप छान वाटतं जेवण करायला. हा तो मोठा बार काउंटर आहे. इकडे ड्रिंक्स फ्री अजिबात नसतात, इकडे सगळं पेड आहे. अल्कोहोल इज नॉट फ्री ॲट ऑल. तुम्हाला सॉफ्ट ड्रिंक्स किंवा तुम्हाला पाणी बॉटल्स ज्या आहेत किंवा कॉफी किंवा चहा हे सगळं इकडे फ्री आहे, परंतु अल्कोहोल मात्र पेड आहे. पण जर तुम्हाला भरपूर चांगले खाद्यपदार्थ खायचे असतील आणि तेही अगदी निःशुल्क याच्यामध्ये क्रेडिट कार्ड स्वाईप करून, तर हा लाऊंज तुमच्यासाठी बेस्ट आहे. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी मला हे सॅलड मेक युअर ओन सॅलडचा जो डेस्क आहे तो खूप आवडला. सगळ्या प्रकारचे इकडे सॅलड्स होते, म्हणजे अगदी इटालियन, रशियन, त्याचबरोबर कॉन्टिनेंटल सॅलड्स होते. त्याच्यानंतर सॅलड आणि सँडविचेसचा डेस्क होता. त्यानंतर सगळे फ्रेश फ्रूट्स त्यांनी ठेवलेले होते. या सगळ्यासोबत व्हेज आणि नॉनव्हेजचे सेपरेट काउंटर्स होते. जवळपास 10पेक्षा जास्त व्हेज आणि नॉनव्हेजच्या डिश होत्या. इवन तिकडे जैन फूडसुद्धा होतं. टू माय सरप्राईज इकडे जैन काउंटरसुद्धा वेगळा दिलेला आहे गाईज. जर तुम्ही जैन आहात आणि तुम्हाला जैन फूड खायचं असेल लाऊंजमध्ये तर ते सुद्धा समोर तुम्हाला दिसत असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे. जवळपास
8पेक्षा जास्त स्वीट्स मला तिकडे बघायला मिळाले. फायनली लाऊंजचा आनंद घेतल्यानंतर आता फ्लाईट बोर्ड करण्यासाठी मी गेलो. बरोबर 2.25 तासांमध्ये आम्ही देहरादूनला पोहोचलो. आणि देहरादूनचं जे एअरपोर्ट आहे ते फार छोटं आहे, अगदी स्मॉल, म्हणजे गोव्यापेक्षाही छोटं हे एअरपोर्ट आहे. इकडे बॅगेज काउंटरवरती बॅग्स येण्यासाठी थोडासा वेळ लागला, त्यामुळे मला थोडंसं थांबावं लागलं. आमच्या सगळ्यांच्या बॅगा येण्यापर्यंत वेळ होता, नाहीतर सगळे डॉक्टर्स आम्ही खूप आधी पोहोचलो होतो. पण इकडे जवळपास आमचा एक्स्ट्रा 20 ते 25 मिनटं किंवा त्याच्यापेक्षाही थोडा, म्हणजे अगदी अर्धा तास वेळ लागला म्हटलं तरी चालेल. बराच वेळ आम्ही बॅगेज काउंटरपाशी उभे होतो. कनेक्टिंग फ्लाईट्ससाठी पुढे लोक थांबलेले होते, त्यामुळे कदाचित हा वेळ लागला असावा. हा असा बाहेरचा व्ह्यू आहे देहरादून एअरपोर्टचा. त्याला डून एअरपोर्ट किंवा जॉली ग्रँड एअरपोर्ट असं त्याचं नाव आहे. आणि इकडे बाहेर एवढी थंडी भयानक, म्हणजे अगदी मुंबईला तुम्ही विमानात बसतानाचं जे वातावरण होतं ते एकदम बदलून जातं. आणि इकडे उतरल्यानंतर टेम्परेचर एअरपोर्टच्या बाहेर मी चेक केलं तर काहीतरी 6 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. नंतर अशा प्रकारे आम्हाला घेण्यासाठी जी गाडी आली होती त्या गाडीमध्ये बसून आम्ही हॉटेलच्या दिशेने निघालो. प्रवास साधारणतः देहरादूनच्या मध्यवर्ती भागात, म्हणजे क्लॉक टावरपर्यंत पोहोचायला, कारण आमचं हॉटेल तिथेच होतं, आम्हाला 45 मिनटं लागली. आणि हे माझं हॉटेल होतं गाईज, इफिटॉल बाय सयाजी. हे क्लॉक टॉवरपासून साधारणतः 5 मिनटाच्या अंतरावरतीच होतं, म्हणजे तुम्हाला लोकेशन लक्षात यावं म्हणून हे सांगतो आहे. आणि फार प्राईम प्रॉपर्टी आहे. इथे आमचा स्टे होता पुढच्या 4 दिवसांचा. एंट्रन्सपासूनच अगदी भव्य असं एंट्रन्स आहे. आणि मग बघूनच मन प्रसन्न झालं की चला आता 4 दिवस आपल्याला इकडे छानशा हॉटेलमध्ये राहायचं आहे. कारण शेवटी दिवसभर तिकडे एक्सपोला थकल्यानंतर असं रिफ्रेशमेंट्स तर पाहिजेत गाईज. आणि ही माझी रूम होती. त्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर खूप मोठे मोठे स्वीट्स होते आमच्या सर्वांसाठी अवेलेबल. आणि ही इनफॅक्ट एकटंच राहण्यासाठी एवढ्या मोठ्या खरं तर ह्याची गरज नव्हती, पण आमच्यासाठी एवढी चांगली सोय तिथे अवेलेबल होती. आणि हे बघूनच मन प्रसन्न झालं गेल्याबरोबर. त्याच्यानंतर आता वॉशरूमचा एरिया वगैरे बघितला, सगळं व्हेरीफाय केलं, कारण सगळ्यात महत्त्वाचं तर हे असतं की हायजीन आपण हॉटेलचं कुठून ठरवतं. तर वॉशरूम जर जेवढं जास्त क्लीन तेवढं हायजीन चांगलं मेंटेन असतं, असं माझं तरी पर्सनल मत आहे. आणि हा कर्टन काय वर जायचं नाव घेत नव्हता, पण फायनली तो कर्टन वर गेला. हा व्ह्यू मला फार आवडतो की डायरेक्टली बाथरूममधनं तुमचा बेड तुम्हाला दिसतच. तो खूप एक प्रीमियम फील तो देऊन जातो. आणि हा मी आहे गोप्रोमधून शूट मी घेत होतो, कारण काही म्हणजे मिक्स शूट घेत होतो, मोबाईल प्लस गोप्रो. भयानक थंडी आहे गाईज इकडे. हे माझं हॉटेल आहे सयाजी. आणि हे आत्ता रात्रीचे 8:30 वाजले, पण महाभयानक थंडी आहे. आणि बऱ्यापैकी खूप गोष्टी इकडे लवकर बंद होतात. तुम्ही बघाल तर माझ्या आजूबाजूला बघा, थोडं सुमसान वाटायला लागलं. रात्रीच्या 8:30 वाजतासुद्धा खूप ट्रॅफिक वगैरे काही प्रकार नाहीच आहे. आणि दुकानंही फार लवकर बंद होतात. आता डिनर आमचं हॉटेलमध्येच आहे. बघूया, थोडंसं काही ग्रोसरी घेऊन परत जायचं आहे.